नमस्कार. इतिहासात ना काही असे टप्पे येतात जे फक्त जगाचा नकाशाच नाही तर लोकांच्या विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकतात. आज आपण अशाच एका महाजागरणाबद्दल बोलणार आहोत. प्रबोधन, ज्याला इंग्रजीत रेनेसान्स म्हणतात. चला पाहूया या युगाने आपल्या जगाला नवी दिशा नेमकी कशी दिली. पण मग प्रश्न पडतोच की 1000 वर्षांच्या गाढ झोपेनंतर युरोपला जाग आली तरी कशी? म्हणजे रोमन साम्राज्याच्या पतनानंतर जो एक अंधार पसरला होता, त्यात असं नेमकं काय घडलं की एका नव्या तेजस्वी युगाची पहाट झाली? याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. प्रबोधन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्यावेळच्या जगात म्हणजे मध्ययुगात डोकावून पाहावं लागेल. तो काळ ज्यातून हे महाजागरण जन्माला आलं. जरा विचार करा, एक मोठं बलाढ्य साम्राज्य कोसळलंय आणि सगळीकडे नुसता गोंधळ माजलाय. 5व्या शतकानंतर युरोपची अवस्था काहीशी अशीच झाली होती. लोकांच्या जीवाला किंवा मालमत्तेला काहीच संरक्षण उरलं नव्हतं. तो काळ प्रचंड राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा होता. आणि ह्याच गोंधळातून मग एक नवी सिस्टम जन्माला आली, सरंजामशाही. ह्या व्यवस्थेनं समाजात एक प्रकारची स्थिरता तर आणली, पण त्याचबरोबर समाजाला एक प्रकारच्या पक्क्या उतरंडीत बांधून टाकलं. राजा, मग त्याचे सरदार आणि मग सामान्य शेतकरी, सगळा समाज असा विभागला गेला आणि त्यामुळे प्रगतीचा वेग एकदम मंदावला. पण बघा, कोणतीच व्यवस्था कायम टिकत नाही, नाही का? 15व्या शतकापर्यंत काही अशा गोष्टी घडल्या ज्यांनी मध्ययुगीन जगाला जोरदार हादरे दिले आणि एका नव्या युगाची म्हणजेच प्रबोधनाची पहिली ठिणगी पेटवली. या बदलाची आग पेटायला ना 4 मोठ्या ठिणग्या कारणीभूत ठरल्या. पहिली, 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचं पतन झालं आणि तिथले विद्वान प्राचीन ग्रीक ग्रंथ घेऊन इटलीमध्ये आले. त्यामुळे युरोपला त्याच्याच विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा ओळख झाली. दुसरी, गुटनबर्गचं छपाई यंत्र, ज्यामुळे हे ज्ञान हजारो लोकांपर्यंत पोहोचलं. तिसरी, श्रीमंत व्यापारी आणि राजकुमारांनी लिओनार्डोसारख्या कलाकारांना पाठिंबा दिला, ज्यामुळे कलेला एक मोकळं आकाश मिळालं. आणि चौथी, समुद्रातून लागलेले नवे शोध, ज्यामुळे युरोपला कळालं की अरे, जग आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. या 4ही गोष्टींनी मिळून प्रबोधनाचा पाया रचला. प्रबोधन म्हणजे फक्त काही नवीन शोध किंवा सुंदर चित्र नव्हती. नाही, त्याहून खोलवर लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत एक प्रचंड मोठा बदल होता. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी होता एक नवीन विचार. तो विचार होता मानवतावाद. सोप्या भाषेत सांगायचं तर आत्तापर्यंत सगळा फोकस देवावर आणि मृत्यूनंतर काय होईल यावर होता. पण मानवतावादाने हा फोकस माणसाकडे आणला. माणसाची क्षमता, त्याचं कर्तृत्व आणि आपण जगतो आहोत ते आयुष्य यावर लक्ष केंद्रित करायला शिकवलं. हा खरंच एक खूप मोठा मूलभूत बदल होता. आणि हा बदल किती मोठा होता हे या तुलनेतून अगदी स्पष्ट दिसतं. जिथे मध्ययुगीन विचार देव आणि परलोकावर होता, तिथे मानवतावादाने माणसावर आणि सध्याच्या जीवनावर लक्ष केंद्रित केलं. धर्मग्रंथांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी प्रश्न विचारायला प्रोत्साहन मिळालं. आणि ज्ञानाची भाषा फक्त लॅटिनपुरती मर्यादित न राहता लोकांच्या बोलण्याच्या स्थानिक भाषांमध्ये येऊ लागली. आणि या नव्या विचारसरणीमुळे झालं काय तर जणू काही मानवी प्रतिभेचा एक महास्फोटच झाला. साहित्य, कला, विज्ञान या सगळ्याच क्षेत्रांमध्ये एकापेक्षा एक सरस, अभूतपूर्व निर्मिती झाली. चला त्यावर एक नजर टाकूया. हे जे वाक्य आहे ना, मनुष्य सर्व गोष्टींचे मोजमाप आहे, हे जणू त्या संपूर्ण युगाचं ब्रीदवाक्यच बनलं. याचा अर्थ सरळ होता. आता जगाच्या केंद्रस्थानी देव नाही तर माणूस आहे. माणसाची बुद्धी, त्याचा अनुभव हेच सत्य जाणून घेण्याचं खरं साधन आहे. याची सुरुवात झाली साहित्यातून आणि याचं बरंचसं श्रेय जातं पेट्रार्क यांना. त्यांना तर प्रबोधनाचा जनक असंच म्हणतात, कारण त्यांनीच पहिल्यांदा धार्मिक कथांमधून बाहेर पडून मानवी सुखदुःखांवर लिहायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून डांटे, बोकॅशिओ आणि पुढे तर खुद्द शेक्सपियर यांनी साहित्यात मानवी भावनांना केंद्रस्थानी आणलं. कलेच्या दुनियेत तर काय अक्षरशः क्रांतीच झाली. लिओनार्डो द विन्सीची मोनालिसा किंवा मायकेल अँजेलोने सिस्टीन चॅपलच्या छतावर काढलेलं ॲडमची निर्मिती, ह्या कलाकृतींमध्ये पहिल्यांदाच मानवी भावभावना आणि शरीर इतक्या जिवंतपणे दाखवण्यात आलं. कला आता फक्त धार्मिक राहिली नाही तर ती मानवी बनली होती. आणि मग आला विज्ञानाचा नंबर.
इथं तर एकामागोमाग एक असे शोध लागले की जुन्या सगळ्या कल्पनांना हादरे बसले. कोपर्निकसने हिंमत दाखवून सांगितलं की अरे विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नाहीये, सूर्य आहे. पुढे गॅलिलिओने दुर्बिणीतून आकाशाकडे पाहिलं आणि हे सिद्धही केलं. अर्थात त्यासाठी त्याला चर्चचा मोठा विरोध सहन करावा लागला. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे न्यूटन, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडून संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. बरं, तर ह्या सगळ्याचा आपल्या आजच्या जगावर काय परिणाम झाला? खरं तर प्रबोधन काळात झालेल्या ह्या बदलांनीच आजच्या मॉडर्न जगाचा पाया रचलाय. तो कसा ते पाहूया. जरा विचार करून बघा. आज आपण व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या गोष्टी किती सहजपणे गृहीत धरतो. पण ह्या सगळ्या विचारांची मुळं ती प्रबोधन काळात आहेत. ह्याच काळात धार्मिक सुधारणा झाल्या, औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला आणि आज आपण जे आधुनिक देश पाहतो ते आकार घेऊ लागले. म्हणजे बघा, तब्बल 500 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, पण तरीही प्रबोधनाचा प्रभाव आपल्या आजच्या आयुष्यावर किती खोलवर आहे. आपली विचार करण्याची पद्धत, आपला कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपलं राजकारण या सगळ्यावर त्या काळाची एक अमीठ छाप आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे. प्रबोधनाने जी एक नवी उर्मी दिली, प्रश्न विचारण्याची, नवीन काहीतरी शोधण्याची आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची, तो प्रवास आजही तसाच सुरू आहे का? आपण तो वारसा खरंच पुढे नेतोय का? यावर नक्की विचार व्हायला हवा.